ऑगस्टचे 3000 रुपये खात्यात एकत्रित जमा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सांगताना आनंद वाटतो। 1,03,00,000 महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये प्रत्येकी पोचलेले आहेत। लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये पोहोचलेले आहेत। आत्ताच मुख्यमंत्री साहेबांनी मोठी घोषणा केली आहे, तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे। त्यामुळे अजून पण तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये बँकेत आले नसतील तर नेमकं तुमचा काय प्रॉब्लेम झाला आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजावून सांगणार आहे। कारण रक्षाबंधनाच्या सणानिमित्त मुख्यमंत्र्यांनी जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे तुम्हाला 3000 रुपये सोडले आहेत। त्यांनी आता सोडल्याची घोषणा देखील तुम्ही आत्ताच ऐकली आहे। परंतु तुमच्या बँकेच्या खात्यावरती फक्त जुलै महिन्याचे 1500 रुपये आले आहेत असं अनेक महिला सुद्धा आता बोलू लागल्या आहेत। कारण जवळपास 90% महिलांना फक्त आणि फक्त जुलै महिन्याचे 1500 रुपये महिलांच्या बँकेच्या खात्यामध्ये मिळाले आहेत। त्यामुळे ऑगस्ट महिन्याचे आता 1500 रुपये का आले नाहीत, नेमकं तुम्हाला कधी सोडण्यात येणार आहेत हेच तुम्हाला सांगणार आहे। आत्ताच 5 मिनिटांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता ही मोठी घोषणा केली आहे की पुढील 1 तासांच्या आतमध्ये तुम्हाला राहिलेल्या ऑगस्ट महिन्याचे तुमच्या हक्काचे 1500 रुपये थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींनो समोर आले आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर जुलै महिन्याचे फक्त 1500 रुपये बँकेमध्ये मिळाले असतील तर तुम्ही आता तयार राहायचं आहे। कारण पुढील 1 तासांच्या आतमध्ये कसल्याही परिस्थितीत तुमच्या बँकेच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचे तुमचे राहिलेले 1500 रुपये आता या 14 जिल्ह्यामध्ये जमा करण्याची ऑर्डर आता एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी दिली आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात तर ते 100% करून दाखवतात। कारण काल ज्या 14 जिल्ह्यामध्ये आता एकनाथ शिंदे साहेबांनी पैसे सोडायला सांगितले होते त्यांना जुलै महिन्याचे 1500 रुपये बँकेत आले आहेत। तुम्हाला पण जुलै महिन्याचे 1500 रुपये आले असतील तर ऑगस्ट महिन्याचे तुम्हाला आता या ठिकाणी 1500 रुपये पुढील 1 तासांच्या आतमध्ये जमा होणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, सर्व जिल्ह्यामध्ये हे पैसे तुम्हाला सरसकट जमा होणार नाहीत। कारण त्या ठिकाणी 14 जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा होणार आहेत। आज फक्त आणि फक्त याच 14 जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये सोडण्याचे आदेश त्या ठिकाणी आत्ताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले आहेत। तुम्हाला फक्त जुलै महिन्याचे 1500 रुपये आले असतील तर तुम्ही फक्त हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे। कारण अनेक बहिणी नाराज होत्या। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागच्या वेळी घोषणा केली होती की आम्ही रक्षाबंधनाला 3000 रुपये पाठवू, परंतु सरकारच्या माध्यमातून पैसे सोडलेत, परंतु बँकांचा काही तांत्रिक प्रॉब्लेम आला त्यामुळे पैसे अडकलेत। त्यामुळे फक्त जुलै महिन्याचे 1500 आलेत। तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये पुढील 1 तासांच्या आतमध्ये या 14 जिल्ह्यामध्ये सोडण्याचे आदेश आता सरकारने दिले आहेत। आता बघा लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये आम्ही देणार असं त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून गेले 15 दिवस झालं बोललं जात होतं। परंतु लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फक्त 1500 रुपये त्या ठिकाणी जमा झाले। कारण 3000 रुपये जमा होणार होते, फक्त 1500 रुपये जमा झाले। त्यामुळे लाडक्या बहिणी बोलू लागल्या होत्या की सरकारने आम्हाला फसवलं कसं, आम्हाला ओवाळणीला रक्षाबंधनाला 3000 रुपये देणार होते, परंतु सरकारने आम्हाला त्या ठिकाणी 1500 रुपये कसं काय पाठवले। ही तक्रार जेव्हा तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी गेली त्यावेळी त्यांनी तात्काळ ही ऑर्डर अर्थमंत्री अजितदादा पवार यांना दिली। त्यांनी आत्ताच डीबीटीचं बटन 5 मिनिटांपूर्वी दाबले। त्यामुळे महिलांच्या खात्यावरती परत एकदा डबल धमाका आता होणार आहे। ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये तुमच्या खात्यावरती थोड्याच वेळामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। जर तुमचा जिल्हा या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा पुढील 1 तासांच्या आतमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जसे तुम्हाला जुलै महिन्याचे 1500 रुपये आल्याचा मेसेज त्या ठिकाणी आला आहे तशाच प्रकारे ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये देखील जमा करा अशी ऑर्डर त्या ठिकाणी आता अर्थ मंत्रालयाला तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांनी दिले आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात तर ते 100% खरे करून दाखवतात। तुम्हाला पण माहित आहे गेले 1 वर्ष झालं महिन्याच्या महिन्याला तुम्हाला 1500 रुपये तुमच्या शिंदे साहेबांनी सोडले आहेत।
तशाच प्रकारे आता पुढील 1 तासांच्या आतमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तुम्हाला उरलेले ऑगस्ट महिन्याचे तुमच्या हक्काचे म्हणजेच रक्षाबंधनाच्या ओवाळणीचे उरलेले 1500 रुपये ऑगस्ट महिन्याचे तुम्हाला पुढील 1 तासांच्या आतमध्ये बँकेच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी देण्याचं सरकारनं ठरवलंय। सरकारने पैसे तिकडून त्या ठिकाणी आता उरलेले सोडले आहेत, परंतु बँकांचा तांत्रिक प्रॉब्लेम झालाय, त्यामुळेच तुमचे पैसे आता अडकलेत। आत्ताच बँकेच्या अधिकाऱ्यांना आता तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय, त्यामुळे पुढील 1 तासांच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती कसल्याही परिस्थितीत ऑगस्ट महिन्याचे तुमच्या राहिलेले 1500 रुपये त्या ठिकाणी येणार आहेत, असं आत्ताच 5 मिनिटापूर्वी महत्त्वाची माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढील 1 तासांच्या आतमध्ये लाडक्या बहिणींनो आता या बँकेमध्ये तुमचे उरलेले तुमचे हक्काचे ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये येणार आहेत। बघा, बँकांची यादी देखील सांगण्यात आली। या बँकेमध्ये खाते असेल तर तुम्हाला सुद्धा पुढील 1 तासांच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जसे तुम्हाला त्या ठिकाणी जुलै महिन्याचे 1500 रुपये आल्याचा मेसेज आला, तसंच आता पुढील 1 तासामध्ये तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे देखील 1500 रुपये आल्याचा मेसेज येणार आहे। तर कोणत्या बँकेमध्ये पैसे या ठिकाणी आता जमा होणार आहेत, तुम्ही लक्षपूर्वक 2 मिनिटे लक्ष द्या, 2 मिनिटांचा वेळ काढून इथे लक्ष द्या, तुमचा फायदा हा नक्की होणार आहे। बघा, आता बघा लाडक्या बहिणींनो, आता या ठिकाणी आजसाठी बँका निवडण्यात आलेत, ते म्हणजे यामध्ये पहिली बँक सांगण्यात आली भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया। बघा, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ज्या ज्या महिलांचं खातं आहे त्यांना पुढील 1 तासांच्या आतमध्ये त्यांचे हक्काचे राहिलेले आता ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये पुढे सांगणार आहेत त्या 14 जिल्ह्यामध्ये तात्काळ जमा करण्यात येणार आहेत। त्यानंतर पुढची बँक आहे ज्यामध्ये 99% लाडक्या बहिणींनी खातं खोललंय, कसल्याही परिस्थितीत या बँकेमध्ये पैसे सोडण्याचे आदेश आता शिंदे साहेबांनी दिलेत, ती म्हणजे पोस्ट ऑफिस बँक। बघा, पोस्टात तुमचं जर खातं असेल तर तुम्हाला पुढील 1 तासांच्या आतमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये जुलै महिन्याचे जसे आलेत तशा प्रकारे ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये देखील सोडा अशी ऑर्डर या ठिकाणी आलेली आहे। त्यानंतर बघा, सरकारने तिकडून तुम्हाला 3000 रुपये सोडलेत, परंतु बँकांचा प्रॉब्लेम झालाय, त्यामुळे तांत्रिक प्रॉब्लेम असल्यामुळे तुम्हाला हे पैसे फक्त जुलै महिन्याचे बँकेच्या खात्यावरती आले आहेत। आता तुम्हाला थोड्याच वेळामध्ये ऑगस्ट महिन्याचे पण 1500 रुपये तुमच्या राहिलेल्या हक्काचे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहेत। त्यानंतर बघा, पुढच्या बँकेमध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे येणार आहेत, ते म्हणजे बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र। बघा, या 2 बँका मुख्य आहेत, यामध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे येतात, त्यामुळे पुढील 1 तासामध्ये तुम्हाला सुद्धा तुमच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत। पण लाडक्या बहिणींनो, सर्व जिल्ह्यामध्ये हे पैसे येणार नाहीत, सरकारने असं सांगितलंय फक्त आजसाठी 14 जिल्ह्यामध्ये हे पैसे येणार आहेत आणि पुढील 2 दिवसांनी उरलेल्या जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता सोडण्याचे आदेश सरकारने दिले आहेत। त्यामुळे आजच कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता म्हणजेच राहिलेला तुमचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता येणार आहे हे तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। लाडक्या बहिणींना 3000 रुपये सरकारने पाठवले आहेत, परंतु फक्त 1500 रुपये बँकेत आले आहेत। अशा लाडक्या बहिणींसाठी अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लाडक्या बहिणींनो आली आहे। ऑगस्ट महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पुढील 1 तासामध्ये या 14 जिल्ह्यामध्ये सोडण्याचे आदेश आता त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी सोडले आहेत। ज्यामुळे तुमचा पण खूप विश्वास असतो एकनाथ शिंदे साहेबांवरती, त्यामुळे तुमच्या भावाने तुम्हाला रक्षाबंधन ओवाळणी म्हणून डायरेक्ट 3000 रुपये आता तुम्हाला सोडले आहेत असं तुम्ही समजा, कारण 1500 रुपये जुलै महिन्याचे जमा झालेत, ऑगस्ट महिन्याचे पण आता पुढील 1 तासामध्ये या 14 जिल्ह्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत। त्यामुळे तुमचं महत्त्वाचं काम थोडं बाजूला ठेवा आणि कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींचे ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये पुढील 1 तासामध्ये येणार आहेत, लक्षपूर्वक बघा। आता बघा लाडक्या बहिणींनो, ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये येण्यासाठी सरकारच्या माध्यमातून तुम्हाला महत्त्वाचं काम तुमच्या मोबाईलवरतीच आता पटकन करायला सांगितले, कारण आता त्या ठिकाणी पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। काही लाडक्या बहिणींना आत्ताच 2 मिनिटांपूर्वी ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील आलेला आहे, त्यामुळे 1 मिनिटांचं काम तुम्हाला त्या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा हप्ता येण्यासाठी तुम्हाला करायचं आहे। खरं म्हणजे सरकारनं सांगितलंय की लाडक्या बहिणीचा हप्ता येण्यासाठी आता या ठिकाणी सोपं होणार आहे।
तुम्हाला इथून पुढे आता टाइमावर हप्ता मिळणार आहे, त्यासाठी तुम्हाला वेळ लागणार नाही असं सुद्धा सरकारने सांगितलंय। पण ऑगस्ट महिन्याचा हप्ता येण्यासाठी अनेक बहिणी आता अपात्र देखील होणार आहेत। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता काय सांगितले बघा, कारण अशा पण लाडक्या बहिणी आहेत ज्यांचं उत्पन्न जास्त आहे, ज्या खरोखर श्रीमंत आहेत, ते पण हप्ता घेत आहेत। त्यामुळे गोरगरीब आणि गरजू महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणं बाकी आहे। तुम्हाला फक्त जुलै महिन्याचे त्या ठिकाणी 1500 रुपये आले असतील आणि ऑगस्ट महिन्याचे का आले नाहीत याची तुम्ही वाट बघत असाल तर या 14 जिल्ह्यामध्ये आता तुम्हाला पुढील 1 तासांच्या आतमध्ये तुम्हाला हे पैसे येणार आहेत। यासाठी छोटंसं काम तुम्हाला अगदी मोबाईलवरती करायचं आहे। तुम्हाला लगेच कसं करायचं आहे ते पण तुम्हाला पुढे सांगणार आहे, त्यामुळे लक्षपूर्वक बघायचं आहे। 14 जिल्ह्यांची यादी आताच 5 मिनिटांपूर्वी बँकांना देण्यात आली आहे। सरकारने जाहीर केलेल्या या 14 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला जुलै महिन्याचे जसं तुम्हाला हप्ता आता त्या ठिकाणी जमा झाला 1500 जमा झाला, तसं तुम्हाला या 14 जिल्ह्यामध्ये आता ऑगस्ट महिन्याचे देखील 1500 रुपये सोडण्याचे आदेश आत्ताच त्या ठिकाणी आता सांगितले आहेत। कारण आत्ताच डीबीटीचं बटन सरकारच्या माध्यमातून दाबण्यात आले। त्याचं कारण म्हणजे सरकार सगळ्या बहिणी त्या ठिकाणी सरकारवर सगळ्या बहिणी नाराज होत्या, कारण सगळीकडे बातम्या पसरत होत्या की सरकारने आम्हाला वचन दिलं होतं की लाडक्या बहिणींना डबल हप्ता देऊ, 3000 रुपये देऊ, रक्षाबंधनाची ओवाळणी देऊ असं सरकारने सांगितलं होतं। परंतु फक्त 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर आल्याने सर्व लाडक्या बहिणी एकनाथ शिंदे साहेबांवर नाराज होत्या। ही बातमी जेव्हा तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनी बहिणींना डबल खुश करण्यासाठी डायरेक्ट अर्थमंत्री अजितदादा पवार यांना फोन करून लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे हप्ते तात्काळ देऊन टाका, कधीतरी एकदा द्यायचंच आहे, त्यामुळे लाडक्या बहिणी डबल खुश होऊ द्या म्हणून रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून तुम्हाला तिकडून डीबीटीचं बटन दाबण्यात आले आणि तिकडून डीबीटीचं बटन दाबल्या महिलांच्या खात्यामध्ये आता पुढील अर्ध्या तासांच्या आतमध्ये सरकारने सांगितलेल्या या 14 जिल्ह्यांची लिस्ट जी आहे तर ती तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्या 14 जिल्ह्यामध्ये तुम्हाला आता थोड्याच वेळामध्ये ऑगस्ट महिन्याचे पण तुमच्या हक्काचे उरलेले पुढील 1 तासांच्या आतमध्ये तुमच्या हक्काचे ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये या 14 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींनो आता जमा करण्यात येणार आहेत। आता बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, पोस्टात असेल, त्या ठिकाणी आता बघा महाराष्ट्र बँकेत असेल, बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर सर्वात पहिल्यांदा पैसे या बँकेमध्ये जमा करण्यात येणार आहेत, कारण या सरकारी बँक आहेत। काल जसे त्या ठिकाणी तुम्हाला जुलै महिन्याचे 1500 रुपये या बँकेमध्ये आल्याचा मेसेज आला, तशाच प्रकारे तुम्हाला आता ऑगस्ट महिन्याचे देखील आता पुढील 1 तासांच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता हे 1500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहेत। परंतु आता तुम्हाला त्या ठिकाणी समजणार आहे की 14 जिल्हे कोणते आहेत, कारण अनेक बहिणींना त्या ठिकाणी काल मेसेज आता जुलै महिन्याचा आला होता परंतु ऑगस्ट महिन्याचा आला नाही। काही लाडक्या बहिणींना काल सुद्धा ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये जमा झालेत, परंतु त्या ठिकाणी तुम्हाला अजून पण आलं नसेल तर आता बघा सांगत आहे त्या 14 जिल्ह्यांची लिस्ट आहे। सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे, कारण हा जो हप्ता सोडलाय तर तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी सोडलाय। यामधील पहिला जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे अमरावती जिल्हा। बघा तुमचा जिल्हा यामध्ये आहे का, बघा तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा थोड्याच वेळामध्ये हे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होऊ शकतात। तर बघा अमरावती जिल्ह्यातील तुम्ही महिला असाल तर पहिला जिल्हा सांगितलाय अमरावती जिल्हा। दुसरा जिल्हा आहे वाशिम जिल्हा। बघा वाशिम जिल्ह्यातील तुम्ही महिला असाल तर तुमच्या सुद्धा खात्यावरती आता हे पैसे येणार आहेत। त्यानंतर अकोला आहे, बुलढाणा आहे, त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर, त्या ठिकाणी परभणी, धाराशिव, बीड, नांदेड, जालना, त्यानंतर बघा त्या ठिकाणी तुम्हाला छत्रपती संभाजीनगर झालं, लातूर, हिंगोली, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता त्या ठिकाणी आता जमा करण्याची शक्यता आहे। कारण सगळीकडे बातम्या पसरत होत्या की ऑगस्ट आणि जुलै 2 महिन्याचे 3000 रुपये मिळण्याची शक्यता आहे। फक्त लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे पैसे आलेत, त्यामुळे ऑगस्ट महिन्याचे पण पैसे आता मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।